या इन्क्युबेटरमध्ये पहा. ही अंडी 21 दिवसांपूर्वी दिली गेली होती आणि हे अंड फुटायच्या अगदी जवळ आहे. ऐका, तुम्हाला हे पिल्लू अंड्याच्या आतून टकटक करताना ऐकू येईल. लवकरच ते बाहेर येईल आणि ताज्या हवेत आपला पहिला श्वास घेईल. तो पहिला श्वास एक अत्यंत नाट्यमय क्षण असतो, अनेक जीवांसाठी, आपल्यासाठीही. पण थांबा, एक विचार करा. जेव्हा तुम्ही गर्भात होता तेव्हा तुम्हाला तुमच्या आईकडून ऑक्सिजन मिळत होता नाळेद्वारे. पण गेले 21 दिवस हे पिल्लू त्याच्या आईपासून पूर्णतः वेगळं आहे आणि एका अंड्याच्या आत पूर्णपणे बंद आहे. तर मग याला ऑक्सिजन कसा मिळतो? अंड हे पूर्णपणे बंद असं यंत्रणा वाटते. पिवळसर बलक आणि पांढरं द्रव हे पिल्लाला वाढण्यासाठी आवश्यक सर्व पोषणद्रव्ये देतात. माणसाच्या बाळांप्रमाणे हे सर्व निर्माण करताना ऑक्सिजन लागतो आणि तेच एकमेव घटक आहे जो अंड्याच्या आत साठवलेला नसतो. मग तो कुठून येतो? पहा. जेव्हा आपण अंड्याच्या कवचाला हजारपट मोठं करून पाहतो, आपल्याला दिसतात कॅल्शियम कार्बोनेटचे कण आणि इथे तिथे लहान छिद्र, केवळ 1000 इंच रुंद. ही लहान छिद्र बाहेरची हवा आत सोडतात. तर ऑक्सिजन अंड्याच्या कवचातून आत येऊ शकतो, पण आत वाढणाऱ्या पिल्लाला अजून फुफ्फुसे कार्यरत नाहीत. मग हा ऑक्सिजन रक्तप्रवाहात कसा जातो? अंड दिल्यानंतर काही दिवसांनी एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. जर तुम्ही सुपीक अंड उजेडाच्या समोर धरलंत तर एक नाजूक जाळं दिसेल जे भ्रूणाच्या पोटातून बाहेर वाढलेलं असतं आणि एका झिल्लीवर टेकलेलं असतं, जी अंड्याच्या कवचाखालच्या बाजूला असते. हवेतून ऑक्सिजन त्या लहान छिद्रातून आत येतो आणि भ्रूणाच्या रक्तात मिसळतो. त्याच वेळी पिल्लू कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. हे सर्व बघताना माणसाच्या गर्भातील वाढीशी खूपच साम्य वाटतं. तिथेही एक पिवळसर थैली असते, सुरुवातीला तरी, आणि रक्तवाहिन्यांचे जाळं वाढतं, तिथून जिथे आता आपलं नाभी असतं. पण कवचाऐवजी त्या रक्तवाहिन्या गर्भाशयाच्या भिंतीपर्यंत जातात, जिथे त्या बाहेरील झिल्लीशी जुळतात आणि प्लेसेंटा तयार होतो. प्लेसेंटामध्ये तुमच्या आईकडून ऑक्सिजन तुमच्या रक्तात मिसळतो. हे सगळे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंड्यांमध्ये जे घडतं, त्याचं एक आरशासारखं प्रतिबिंब आहे. हे सगळं चालू असतानाच फुफ्फुसं तयार होत असतात. आपण माणसं जन्मानंतरच फुफ्फुसांमध्ये हवा भरतो, पण पिल्लांना थोडं आगाऊ लाभ मिळतो. कारण कवचातून ऑक्सिजन आत येत असतानाच थोडं थोडं करून ओलसरपणा बाष्परूपात बाहेर जात असतो. त्यामुळे एक रिकामी जागा तयार होते आणि ती हळूहळू हवेनं भरते. पिल्लू बाहेर यायला तयार असण्याच्या 1-2 दिवस आधी ते हालचाल करतं. ते त्या हवेच्या जागेचा भेग पाडतं आणि आपली फुफ्फुसं भरतं. आणि मग त्याच्याकडे इतका ऑक्सिजन असतो की ते अंड्याबाहेर येऊ शकेल आणि आपला पहिला ताज्या हवेतला श्वास घेऊ शकेल. Check out our other videos.